नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। स्वर्गीय पुरुषोत्तम दासजी मुंदडा व स्वर्गीय लीलाबाई पुरुषोत्तम दासजी मुंदडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिवाळी निमित्त स्नेह मिलन सोहळा दिनांक 27 ऑक्टोबर 2025 वेळ सकाळी 9 वाजतापासून ते 12 पर्यंत आयोजित केला आहे। हा सोहळा संताबाई मंगल कार्यालय, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती या ठिकाणी आयोजित केला आहे। या संदर्भात राजू मुंदडा शासकीय कंत्राटदार यांनी दिला जनतेला संदेश। तर बघा ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती। दिवाळीनिमित्त दीपोत्सव महोत्सव सोहळा या ठिकाणी तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल तुम्ही काय संदेश देणार? आम्ही भंडूभाऊ, मी, मनीष व आमचा सगळा संतोष व आमचा सगळा मित्रपरिवार यांनी आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमची आई लीलाबाई आणि आमचे बाबूजी पुरुषोत्तम दासजी मुंदडा यांच्या स्मृतीमध्ये काहीतरी लोक उपयोगी व सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी काहीतरी सोहळा आयोजित करत राहावा असं आमच्या आईचा आम्हाला संदेशच होता। त्या संदेशाची आम्ही पूर्ती करून दिवाळी हा आपल्या सगळ्या लोकांसाठी खूप मोठा सण आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण इथं संताबाई यादव मंगल कार्यालयामध्ये दिवाळी मिलनाचा एक अल्पोपहाराचा कार्यक्रम घेत आहे। उद्या सकाळी तो 9 पासून दिनांक तरी कधी आहे? उद्या सोमवारी सकाळी 9 वाजेपासून म्हणजे जितके मग जसं आहे आणि हे असं काही नाही आहे, पूर्ण आपण चांदूरवासियांसाठीच हा प्रोग्राम ठेवलेला आहे। म्हणजे याच्यात काही असं नाही आहे की बाबा सिलेक्टेड लोक बोलावले अशा पद्धतीचं काही केलं नाही आहे, सगळ्यांसाठी। आणि त्याच्या दृष्टिकोनातून गावच्या सगळ्या लोकांचे एकमेकाला सुख दुःख कळते आणि त्याच्यातून आपल्याला आपण काय मदत करू शकतो ती मदत लोकांना सोबत आल्यामुळे लोकांसाठी आपण काहीतरी करावं आणि ती होऊ शकते। जेव्हा लोक जुळतील तेव्हाच आपण लोकांचे सुखदुःख माहीत पडेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा प्रयत्न करण्याचा एक चांगला प्रयत्न करत आहे। गावांच्या लोकांसाठी एक चांगलं काही करण्याचा जो माझा मानस आहे त्या दृष्टिकोनातून हा आम्ही सोहळा आम्ही सगळे आणि मित्रमंडळीमार्फत आयोजित केलेला आहे। हा सोहळा आता यावर्षीपासून सुरू झाला आणि याचं जे स्वरूप आहे ते पुढच्या वर्षीपासून अजून मोठं होईल। त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो की येणाऱ्या महिन्याभराच्या काळात मी एक ॲम्ब्युलन्ससुद्धा घेत आहे आणि ती ॲम्ब्युलन्स आपण चांदूरवासियांना अर्पित करू। आणि त्याच्यातही असं ठरवलं आहे की जे अति गरीब लोक आहे, ज्यांच्या घरी कोणी पेशंट आहे, त्यांना फ्री ऑफ कास्ट जो पेट्रोलचेच फक्त पैसे बेअर करू शकते त्याला फक्त पेट्रोल टाकून आणि मग सर्वसामान्य जे लोकांना आहे त्या लोकांना जे काही चार्जेस असतील ते चार्जेस लावायचे, जेणेकरून त्याचं त्या ॲम्ब्युलन्सचं मेंटेनन्सही झालं पाहिजे। आणि येणाऱ्या 1-1.5 महिन्यात त्या चांदूरवासियांच्या सेवेत ती ॲम्ब्युलन्स आमच्या आई आणि वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व मित्रमंडळींच्या सोबतीने घेऊन माझा देण्याचा तो मानस नाही ते नक्की झालेला आहे। आता तर मी एवढं सांगतो आपल्याला की ही ॲम्ब्युलन्सचा चांदूर रेल्वेमध्ये खूप प्रॉब्लेम आहे असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं। त्यामुळे ज्या लोकांची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे अशा लोकांच्या घरी कोणत्याही जर पेशंटचं त्याला कुठेही शिफ्ट करायचं, अमरावती, नागपूर, त्यांच्याकडून आम्ही कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडून चार्जेस घेणार नाही। त्याचप्रमाणे सर्वसाधारण परिस्थितीवाल्या ज्यांची परिस्थिती थोडीफार बरी आहे, जे पेट्रोलचे पैसे बेअर करू शकतात त्यांच्याकडून फक्त पेट्रोलचे घेऊ। आणि मग एक चांगला उपक्रम आहे तर जे चांगले लोक असतील ते त्याला मदतच करतील आणि मदत करून त्यांना ज्या लोकांना असं वाटत असेल की बा आपण नाही ही अशी अविरत सोहळा कंटिन्यू सुरू राहण्यासाठी त्यांना जे काही चार्जेस होतील ते चार्जेस देतील, पण आपण त्याच्यात चार्जेसचं बंधन खूप काही जास्ती करणार नाही आहे। आणि ही जी आहे ॲम्ब्युलन्स ही लवकरात लवकर चांदूरवासियांच्या सेवेत उपलब्ध करून रुग्णांची सोय झाली पाहिजे हा आमचा एक मानस आहे।
शहरामध्ये चर्चा आहे का निवडणुकीचे वेध लागताच तुम्ही हा एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम घेतलाय, काय सांगा? नाही, माझा त्या निवडणुकीचा स्वर्गीय पुरुषोत्तमदासजी मुंदडा व स्वर्गीय लीलाबाई पुरुषोत्तमदासजी मुंदडा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिवाळी स्नेह मिलन सोहळा दिनांक 27 ऑक्टोबर 2025, वेळ सकाळी 9 वाजतापासून ते 12 पर्यंत, स्थळ संताबाई मंगल कार्यालय, चांदूर रेल्वे. विनीत बंडूभाऊ मुंदडा, माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. राजूभाऊ मुंदडा, शासकीय कंत्राटदार. मनीष मुंदडा, सामाजिक कार्यकर्ता. सौजन्य राजेश मुंदडा व मित्र परिवार, चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र. चर्चा करणारे जे लोक आहे त्यांना एकच प्रश्न आहे की आम्ही सतत रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती याच्यासारखे आम्ही याच्यात, आणि ते रोगनिदान शिबिर, हे कार्यक्रम आम्ही कंटिन्यू घेतो. मला काही त्या निवडणुकीचं, मला म्हणण्यापेक्षा आम्हाला काही त्या निवडणुकीचं घेणं, आम्हाला आमच्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ ह्या गोष्टी करायच्या आहे आणि अजून भरपूर करायचं आहे. देवानी, परमेश्वरांनी, त्यांच्या कृपेने जे काही आमच्यासाठी चांगलं झालं त्याच्यातलं जे काही या जनतेने मला पहिले खूप, जे चांदूरच्या लोकांनी मला जे खूप सपोर्ट केला आहे त्यांचंसुद्धा ऋणच माझ्यावर आहे. मी तर ऋण म्हणण्यापेक्षा त्यांचं मोठं कर्जच माझ्यावर आहे. त्या कर्जाची माझ्या परीनं मी थोडी जेवढी काही आहे ती परतफेड करण्याची कोशिश करतात. जसं आत्ता चांदूर रेल्वेची जी शाळा आहे, ज्या शाळेत मी शिकलो, त्या शाळेला दुरुस्त करण्याचा तो सुद्धा मानस मी उचलला आहे. आता जवळपास 5000 फूट टाईल्स मी तिथे लावून देत आहे आणि शाळेची अंदरच्या भागाची पूर्ण रंगरंगोटीसुद्धा करून देत आहे. तर आम्हाला तो काही आहेच नाही. त्याचनंतर त्याच्याचप्रमाणे गावात एक शनी मंदिर होतं आपल्या, आणि ते शनी मंदिर इतकं जीर्ण झालं होतं, त्या महाराज मला 2-4 वेळा भेटला, मध्यंतरी मी विसरून गेलो, पण आता त्या शनी मंदिराला सुद्धा आम्ही पूर्ण जीर्णोद्धार करत आहे. गावाचं ऋण आहे, गावाचं ऋण फेडायचं आहे. याच्यापेक्षा दुसरं ते राजकारण आणि ते इलेक्शन त्याच्याशी काही घेणं नाही. आणि तसेच गावाचे भरपूर लोक म्हणजे मला त्याच्या प्रत्येक गोष्टीवर सहकार्य आहे. आणि जेव्हा मी काही त्यांना मदतीचा हाक दिला किंवा जेव्हा त्यांना मदत मागितली, त्या लोकांनी मला भरभराटी मदत करून दिलेली आहे. त्यामुळे राजकारण हा समाजकारण, राजकारणाचा काही संबंध नाही. आणि ते राजकारणासाठी बाकी लोक करतील, काही ज्यांना सोंग करायचे ते सोंग करते. आपल्याला सोंग करण्याचा संबंधच नाही आहे. आपल्याला फक्त समाजकारण आणि चांदूरवासियांची होईल तेवढी सेवा, त्यांचे ऋण फेडण्याशिवाय माझ्या डोक्यात, माझ्या परिवाराच्या, माझ्या मित्रमंडळीच्या डोक्यात काहीही दुसरं नाही. हे कंटिन्यू लोकांसाठी जे करायचं आहे. आता ॲम्ब्युलन्स ते कदाचित तयार होऊन निवडणुकीच्या नंतर येऊ शकते, पण मला घ्यायचे आहे. मी डिक्लेअर तुमच्या माध्यमातून हे डिक्लेअर करत आहे आणि उद्याच्या कार्यक्रमात ते डिक्लेअर करणार आहे.